पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं वातावरण चांगलं आहे. त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही. आणि काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं. हे काही बरोबर नाही. त्याच्यावरून काय वाटतंय नेमकं कशा पद्धतीने हे सगळं ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेलं आहे. कोल्हापुरातलं वातावरण विशेष करून कशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी महाविकास आघाडीची आणि विशेष करून काँग्रेसची देखील महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे. कशा पद्धतीचं सरकार येईल असं वाटतं? राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल. स्थिर असेल ते स्थिर सरकार असेल की की कसे? कारण गेल्या वेळी आपण बघितलं की अनेक घडामोडी घडल्या, घोडेबाजार घडला. नाही, यावेळेस जेव्हा येईल ते स्थिरच असणार, कारण चांगल्या प्रमाणात ते निवडून येणार आहेत, चांगल्या संख्येने निवडून येणार आहेत. म्हणून इथलं महाविकास आघाडीचं सरकार ह्या वेळेस स्थिरच असणार. लोकांना काय बहुतांश जिल्ह्यामध्ये बाहेर पडताना दिसून येत नाही. तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय, इतरांना काय आव्हान करते? जसं मी दरवेळेस बजावतो मतदानाचा हक्क, तसं जास्तीत जास्त लोकांनी आपलं मत द्यावं आणि लोकशाहीला मदत करावी आणि लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे. Yo, sir, just a side up.